एका जनार्दनी संशय सांडोणी दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांनी सांगितलंय की मनामध्ये जो काही संशय असेल तो सर्व संशय सोडून द्या. कारण लोकांच्या मनामध्ये खूप संशय येतात की खरंच फायदा होईल का, खरंच देव असेल का. काय काय खूप नास्तिक असतात, काय म्हणतात नाही देव नाही, देव नाही, असं खूप लोक बोलतात. आणि कधी कधी मंदिरासमोर समोरून जर चालले तर नकळतपणे हात जोडले जातात, देवाला हात जोडले जातात, लांबून का होईना पण हात जोडले जातात. एवढं सांगतो देव नाही, देव नाही. परंतु विज्ञानानं देखील मान्य केलेलं आहे भगवत शक्ती आहे. एक गृहस्थ होते खूप विज्ञाननिष्ठ, विज्ञानाच्या गप्पा मारायच्या. विज्ञान तर आहे, विज्ञानाची आपल्यावर आहे कृपा, परंतु विज्ञान विज्ञान नास्तिकपणा, देव नाहीच म्हणायचे. देव नाही, देव नाही. विज्ञानाची साधनं आहेत म्हणे, विज्ञानानेच आपल्याला मोठं केलंय. अध्यात्म नावाचं काहीच नाहीये. परंतु ज्या ठिकाणी विज्ञानाचं संपतं, विज्ञान संपतं, तिथून पुढे अध्यात्म सुरू होत असतं. लक्षात ठेवा, विज्ञानापेक्षा श्रेष्ठ अध्यात्म आहे. तो व्यक्ती भाषण देत होता, विज्ञानाचे चमत्कार, विज्ञानाचे फायदे, आणि म्हणायचा देव नाहीच. खूप चांगलं वक्तृत्व केलं त्याने, वक्तृत्व केलं उत्तम प्रकारे. आणि कार्यक्रम संपला, व्याख्यानाचा कार्यक्रम संपला आणि खाली बसला. खाली बसल्यानंतर सर्व लोक खुश झाले. आणि असेच एक गृहस्थ वारकरीच असतील ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सांगितलं, वा वा वा, तुम्ही विज्ञानावर आधारित खूप चांगल्या प्रकारे भाषण दिलं, अतिशय चांगले बोललात, वक्तृत्व तुमचं खरोखर चांगलं आहे. तो बोलला, हो खरं आहे तुमचं, काय करता, ही सगळी देवाची कृपा. म्हणजे पहा, एवढ्या वेळ सांगत होता देव नाही, देव नाही, परंतु शेवटी ईश्वरी शक्ती आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल, आणि आहेच. म्हणून भगवान परमात्म्याबद्दल कोणतीही शंका आपण मनामध्ये ठेवायची नसते. त्याचप्रमाणे संतांची जी वचन आहेत, आता संतांनी सांगितलंय ना, ज्ञानेश्वरी वाचा, देव कृपा करेल, करणारच, कारण संत तेवढे अधिकारी होते. म्हणून आपण देखील मनातला संशय दूर केला पाहिजे, संशय घेणं सोडून दिलं पाहिजे. परमार्थावर संशय घेता कामा नये. काही काही लोकांना जर थोडस जीवनामध्ये दुःख निर्माण झालं तर लगेच देवावर नाराज होतात. एवढंच नाही तर काय काय माळ सुद्धा काढतात, काय नाही म्हणे माझं काही चांगलं नाही झालं माळ घातल्यामुळे. अरे याच्यासाठी माळ घातलीस का. जीवनामध्ये थोडं जरी दुःख झालं तरी लगेच भगवंताची सेवा बंद करतात. परंतु तसं न करता जीवनामध्ये दुःख सुख चालूच असतं, सुख दुःख चालूच असतं, हे का नाही. परंतु सुख दुःख किती आले तरी सुद्धा भगवत सेवेपासून जो दूर जात नाही तोच खरा भक्त आहे. आणि आपल्या गावामध्ये सुद्धा मी सांगू इच्छितो तुम्हाला, महान भगवत भक्त जर खरोखर असतील तर माझ्या अनुभवाप्रमाणे आमचे विजय महाराज खाडे, जीवनामध्ये कितीही दुःख येऊ परंतु त्यांची भगवंताची सेवा अखंडपणे चालू आहे आणि चालू राहणारच आहे. कारण भगवान परमात्म्याने सर्वांना, म्हणजे पाचवीच्या दिवशीच म्हणतात, सर्वांच्या कपाळावर सर्वांचं आयुष्य लिहिलेलं असतं, जीवनपट लिहिलेला असतो, ते कोणीही बदलू शकत नाही. म्हणून आपण आपली भक्ती नेहमी चालूच ठेवली पाहिजे. अनेक संत आहेत उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहित आहे, संत गाडगे बाबा. स्वच्छता करायची, गावोगावी जाऊ कीर्तन करायचे, लोकांना उपदेश करायचे. आज सर्व गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं, ते महान संत गाडगे बाबांच्या नावानेच राबवलं जातं. तर ते गाडगे बाबा सुद्धा भगवत चिंतनापासून कधीही दूर झाले नाही. चालू कीर्तनामध्ये त्यांना निरोप आला, म्हणे महाराज तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा हा मृत झालेला आहे. त्यावेळेस गाडगे बाबांनी सांगितलं, अरे किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चितच असतो, त्यामध्ये आपल्याला कोणालाही बदल करण्याचा अधिकार नाही. गाडगे बाबांनी पुन्हा कीर्तन सुरू केलं.
यत्किंचितही दुःख मानलं नाही. म्हणून मनामधील संशय दूर केला पाहिजे. आपल्यावर सुख दुःख काही आलं तरी आपण भगवत चिंतनापासून दूर जाता कामा नये.